आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। शक्तीपीठ महामार्ग शेतकरी समाधानी झाल्यावरच केला जाईल। जमीन संपादन दर किती असावा याची माहिती सर्व जिल्हाधिकारी देतील। शेतकरी हरकत संपल्यानंतर पुढील कार्यवाही होईल अशी माहिती MSRDCचे मंत्री दादा भुसे यांनी NDTV मराठीशी बोलताना दिली। शक्तीपीठ मार्ग त्यावरती हरकती यावर सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहेत। आपल्याबरोबर या खात्याचे मंत्री दादा भुसे आहेत। महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक विषय सुरू आहे, तो शक्तीपीठला विरोध। मुळात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे, तो तिथल्या त्यांच्या जमिनी जास्त जातील, त्याला दर मिळेल का नाही असे प्रश्नचिन्ह आहेत। काय भूमिका आहे नेमकी सरकारची? पूरपासून तर गोव्यापर्यंत अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारा भाविकांच्यासाठी एक चांगली संधी आणि त्याच्यासोबतच जसं मी आता बोललो की शेतकऱ्यांचा माल असेल, दळणवळणाच्या संदर्भामध्ये हा एक चांगला प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे। या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही लोकप्रतिनिधी, काही पदाधिकारी, शेतकरी बांधव यांच्या काही सूचना, तक्रारी जे काही असतील, आपण बघितलं असेल की आंदोलन झाली ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये या प्रकल्पाचं महत्त्व पण आम्ही त्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवू। जाणीवपूर्वक कोणाचंही नुकसान त्या ठिकाणी होऊ दिलं जाणार नाही। आणि हा प्रकल्प पुढे नेत असताना स्थानिक जे शेतकरी बांधव आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचं समाधान करून तरच आम्ही पुढे जाणार। तोपर्यंत ह्या विषयाला आम्ही त्या ठिकाणी गती देणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांचं पूर्ण समाधान, त्यांची संमती घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही। धन्यवाद। आपल्याबरोबर मंत्री महोदय होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांचं समाधान झाल्यानंतरच संबंधित प्रकल्प जो आहे तो पुढे नेण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।